नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी कधी बौद्ध धर्म स्वीकारला, तो धम्म त्यांना का स्वीकारावासा वाटला, फक्त बौद्ध धर्मच का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा प्रकारे गौतम बुद्धांच्या धम्माकडे वळले? या देशात 3 धम्म परिवर्तक क्रांत्या घडल्या, त्या कशा प्रकारे? दसरा हे नाव कसे पडले? अशोका विजयादशमी काय आहे? धम्मचक्र परिवर्तन म्हणजे काय? त्रिपिटकच्या विषयी माहिती. 2 मार्च 1930 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला आणि असा सत्याग्रह सुरू करण्याची घोषणा त्यांनी याच्यापूर्वी बहिष्कृत भारतमध्ये एक लेखात केली होती. त्यात ते म्हणतात की आम्ही हिंदू म्हणून प्रत्येक मंदिरात जाण्याचा आम्हाला हक्क आहे, तो आम्ही मिळवण्यासाठी लढा उभारू, अशी घोषणा त्यातून त्यांनी केली होती. आणि मग पुढे काळाराम मंदिर सत्याग्रह साधारणपणे 5 वर्ष चालला. 2 मार्च 1930 ते 13 ऑक्टोबर 1935 या कालखंडामध्ये अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांनी नाशिक इथल्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु कर्मठ वर्णवर्चस्ववादी लोकांनी पूर्णपणे शक्ती लावून हा लढा यशस्वी कसा होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु यामुळे बाबासाहेब आंबेडकर या विचारापर्यंत पोहोचले की हिंदू धर्मामध्ये राहून आपल्या दलित बांधवांना, अस्पृश्य बांधवांना समानतेचा हक्क मिळणार नाही, समानतेची वागणूक मिळणार नाही, या निर्णयापर्यंत ते पोहोचले. हिंदू धर्मात सुधारणा होण्याची त्यांनी वाट पाहिली आणि याच कालखंडामध्ये जगातल्या प्रमुख सर्व धर्मांचा त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास केला. फक्त धर्माचाच नाही, तर भारतीय दार्शनिक परंपरेमधील आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व दार्शनिक पद्धतीचा त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केला. आणि अभ्यासाच्या कालखंडामध्येच बाबासाहेब गौतम बुद्धाकडे आकर्षित झाले. बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचे विवेचन केले आणि बुद्ध धर्माचं पण विवेचन केलं. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी गौतम बुद्धांचं चरित्र भेट दिलं. या चरित्रानं सर्वप्रथम बाबासाहेबांना गौतम बुद्धांची ओळख करून दिली. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड का केली याची अनेक कारणे आहेत. एक महत्त्वाचं कारण की बौद्ध धर्म हा इथल्याच मातीत स्थापन झालेला धर्म आहे. दुसरं महत्त्वाचं कारण, बौद्ध धर्मामध्ये कुठलीच जाती व्यवस्था नाही, भेदाभेदही नाही. बौद्ध धर्म हा विज्ञानाच्या कसोटीवर टिकतो. बुद्धाच्या धर्मामध्ये लोकशाही आहे. बुद्ध कट्टरता शिकवत नाही, कुठला टोकाचा विचार सांगत नाही. बुद्ध सुवर्ण मध्य सांगतो. त्याचबरोबर ज्या तत्वावर बाबासाहेबांची प्रचंड निष्ठा होती, अशी स्वातंत्र्य, समता, न्याय, अहिंसा ही सगळी तत्व गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये होती आणि त्याचमुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड केली. तिसरे, धम्मचक्र परिवर्तन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायींसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमीच्या दशहरा या दिवशी घडवले. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचा स्वीकार कधीही करू शकले असते, मात्र 14 ऑक्टोबरला अशोक विजयादशमी येत होती, म्हणून त्या दिनाचं औचित्य साधून या जगात तिसरी धम्म क्रांती घडवली. तथागतांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी जो प्रथम धम्म उपदेश दिला तो त्रिपिटकात धम्मचक्र परिवर्तक सूत्र म्हणून ओळखला जातो. तथागतांनी जो मध्य मार्ग जाणला तो ज्ञान प्राप्तीसाठी, शांतीसाठी, सम्यक संबोधीसाठी, कल्याणासाठी, निर्वाणासाठी महत्वाचा होता. अशा सर्वश्रेष्ठ धम्माचा वाराणसीतील मृगदळ वनामध्ये प्रथम उपदेश करून धम्म परिवर्तन केले. पहिले धम्म परिवर्तन भगवान बुद्धाने इसवी सन पूर्व 528 अष्टपौर्णिमेला सारनाथ इथल्या त्यांच्या प्रथम शिष्यांना बौद्ध धम्म देऊन त्यांचे परिवर्तन केले व त्यांना नवीन जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय प्राप्त केल्यानंतर 8 वर्ष ते भिक्खू संघाच्या सहवासात राहिले. त्या 8 वर्षात त्यांनी प्रजाधर्म, राजधर्म आणि नीतिधर्म या धम्म नीतीप्रमाणे आचरण करून प्रजेला अभय, सुरक्षितपणाची खात्री दिली. अनेक प्रकारच्या सुख सोयी निर्माण केल्या. पंचशिलावर दशहरा या आचारसंहिता लागू करून प्रजेला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच कर्तृत्वाने त्या काळची प्रजा इतकी भारावून गेली की त्यांनी सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला
तो दिवस म्हणजे विजयादशमी हा धम्मचक्र परिवर्तन म्हणून पाळायला सुरुवात केली. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून हा दिवस विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात. अशा प्रकारे धम्मचक्र परिवर्तन दिनाची दुसरी घटना ही अश्विन शुद्ध दशमीला सम्राट अशोकाने घडवली. आपल्या प्रजेसाठी 10 नीती असलेला दशहरा नावाची आचारसंहिता अस्तित्वात आणली आणि सर्व प्रजेला बौद्ध धर्माचे पालन करण्याचे आदेश दिले, ज्याला आज आपण दसरा असे बोलतो. धम्म म्हणजे बुद्ध तत्वज्ञानानुसार जीवन जगण्याचा मार्ग. चक्र म्हणजे त्या मार्गावरून चालण्याचा, अनिष्ट प्रथांचा त्याग करून परिशुद्ध धम्माचा स्वीकार करण्याची संपूर्ण प्रक्रिया. आणि परिवर्तक म्हणजे या प्रक्रियेला वेग देऊन तो गतिमान करणे. त्रिपिटक बौद्ध धर्माचा महान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकचा अर्थ आहे 3 टोपल्या, 3 खंड. त्रिपिटकात आपल्याला 3 प्रमुख विषय धडे आढळतात. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अधिधम्मपिटक. हे आपल्याला बौद्ध धर्माच्या मूलभूत गोष्टी आणि तत्वाबद्दल शिकवते. भगवान बुद्धांची सर्वात पवित्र शिकवण सुत्तपिटकात आढळते. विनय पिटकामध्ये आपल्याला भिक्षूंच्या आचरणाची मुख्य तत्वे समजून घेण्याची संधी मिळते आणि अधिधम्म पिटकामध्ये बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या विषयावर अचूक, सूक्ष्म, निश्चित, तपशीलवार ज्ञान मिळते. मित्रांनो, त्रिपिटक एक सुंदर संग्रह आहे ज्यामध्ये आपल्याला बौद्ध धर्माच्या महानतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे आपल्याला वेळोवेळी अनमोल ज्ञान मिळते.